तर तुम्ही आतापर्यंत गुगलवरती काही सर्च केले आहे का, की लाईक मी आता बेस्ट DM कोर्स हा टाकतो आणि इथं AI मध्ये एक AI समरी रिझल्ट म्हणून एक येतंय AI वरील. त्यानंतर इथं वेबसाईट येतात वन बाय वन. तर हे कशामुळे येतात, तर हेच आहे एसीओ. तर एसीओ म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. नाव थोडं मोठं वाटतं, पण ऍक्च्युली कन्सेप्ट खूप सोपे आहे. एसईओ म्हणजे एकदम सिंपल मध्ये काय, गुगल मध्ये आपली वेबसाईट किंवा आपला बिझनेस वरती आणण्याची टेक्निक. ओके. तर आता एक आपण एक्झाम्पल बघूया. लाईक आपण बेस्ट बाय 2 लाख टाकले, तर गुगलकडे लाखो वेबसाईट असतात ऍक्च्युली. म्हणजे जर आपण स्क्रोल करत गेलो तर इथं तुम्हाला पेजेस दिसतील, खूप सारे पेजेस आहेत. बट जे पहिल्या पेजवरती वेबसाईट येतात ते गुगलला वाटते की ह्या वेबसाईट खूप युजफुल आहेत आणि ज्या युजरने ही क्वेरी टाईप केली आहे तो युजर मोस्ट लाईकली ह्या वेबसाईट वरतीच जावा आणि त्यांना ट्रॅफिक भेटावं, कारण त्यावरती काहीतरी युजफुल कंटेंट आहे जे की सिग्नल देते एसईओ जे त्यांनी केलं आहे. तर एसईओ शिकायचे असेल तर तुम्हाला सुरुवातीला फक्त 3 गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, फक्त 3, जास्त नाही. तर बघूया त्या कोणत्या येतात. तर पहिली आहे कीवर्ड्स, कंटेंट आणि त्यानंतर आहे ट्रस्ट. आता कीवर्ड्स काय असतो, कीवर्ड्स म्हणजे लोक गुगलवर जे शब्द किंवा प्रश्न सर्च करतात त्यांना कीवर्ड म्हणतात. की लाईक आपण हे वाला सर्च केलं त्यामध्ये कीवर्ड आहे. उदाहरणार्थ की लाईक बेस्ट बाईक अंडर 2 लाख फॉर फॅमिली, हा एक कीवर्ड झाला. किंवा जिम इन पुणे, हा एक कीवर्ड झाला. म्हणजे लोकांना नेमकं काय शोधत आहे हे समजून घेणं म्हणजेच कीवर्ड. तर कंटेंट बघूया काय असतं. कंटेंट म्हणजे तुम्ही लोकांना देत असलेली माहिती थ्रू तुमचा ब्लॉग असेल किंवा आर्टिकल्स असतील किंवा वेबसाईट वरचा काहीतरी मजकूर असेल. की फिटपास वरती जाऊया. तर फिटपास वरती ह्यांनी ऍड केलेलं आहे इथं कीवर्ड्स. परत खूप सारी माहिती ऍड केलेली आहे त्याबद्दलची. तर ही आहे कंटेंट. लाईक दिस, वाय चूज फिटपास इन इंडिया, हे सगळं आहे कंटेंट. आणि तिसरं काय आहे जे की सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ट्रस्ट. हे तिन्हींचं मिळून बनतं एक गुड एसईओ फॉर एनी वेबसाईट. म्हणजे कोणत्याही वेबसाईटसाठी गुड एसईओ या 3 शब्दांपासूनच बनतं. आता ट्रस्ट म्हणजे काय असतं की गुगलला तुमच्या वेबसाईटवर किती विश्वास आहे, तुमची माहिती उपयोगी आहे का, लोक वेबसाईटवर किती वेळ टाइम स्पेंड करतात, म्हणजे किती वेळ तुमची वेबसाईट स्क्रोल करतात, लोक वेबसाईटवर टाइम घालवतात का, दुसरे वगैरे पेजेस ओपन करतात का, इतर वेबसाईट तुमच्या वेबसाईटला काही बॅकलिंकिंग करतात का. हे बॅकलिंकिंग शब्द तुम्हाला नवीन वाटत असेल, बट हे इझी आहे, आपण हे सुद्धा इन फ्युचर समजून घेणार आहे. तर ह्या गोष्टींवरती गुगल विश्वास ठेवतो आणि तोच आहे एक ट्रस्ट फॅक्टर. ओके. तर हे 3 शब्द जे आहेत किंवा 3 टर्म्स आहेत त्यावरतीच पूर्णपणे एसईओ बेस आहे, तर आपण असं म्हणू शकतो. आता ह्यानंतर येतो एक महत्वाचा प्रश्न की एसईओ चे प्रकार किती असतात. तर एसईओ चे प्रकार 3 आहेत: ऑन पेज एसईओ, ऑफ पेज एसईओ अँड टेक्निकल एसईओ. ऑन पेज म्हणजे वेबसाईटच्या आतमध्ये केलं जाणार एसईओ. एक आता हे जे लिहिलेले आहे कंटेंट आहे हे सगळं ऑन पेज मध्ये येतं. किंवा इमेज जी आहे त्याच्या मागे त्यांनी काहीतरी लाईक अल्ट टेक्स्ट वगैरे लावलेलं असतं, तर हे सगळं आलं ऑन पेज वरती. आता ह्यानंतर दुसरा कोणता आहे, ऑफ पेज एसईओ. ऑफ पेज एसईओ म्हणजे वेबसाईटच्या बाहेरने केल्या जाणाऱ्या गोष्टी. इतर वेबसाईट तुमच्या वेबसाईटची लिंक देतात का, तुमच्या वेबसाईट बद्दल बोलतात का, की लाईक गेस्ट ब्लॉगिंग वगैरे येतं, इंटरलिंक बॅकलिंकिंग येतं. नॉट इंटरलिंकिंग, इंटरलिंकिंग आपल्या वेबसाईटला एक दुसऱ्या पेज वरती पाठवणंच असतं. बॅकलिंकिंग म्हणजे आपली दुसरी वेबसाईट कोणती आपल्या कंटेंट बद्दल बोलत आहे का, किंवा आपल्या वेबसाईटची लिंक त्यांच्या वेबसाईट वरती आहे का दुसऱ्याच्या. तर आपण हे डिटेलमध्ये ऍक्च्युली समजून घेणार आहोत वन बाय वन पार्ट. तर आता एवढं डीप मध्ये जायची गरज नाही, मी हा जस्ट एक ओव्हरव्ह्यू देत आहे. आणि आता जे तिसरं जे की फायनल आहे, टेक्निकल एसईओ.
हा वेबसाईटचा तांत्रिक बाजूला संबंधित असतो. तांत्रिक म्हणजे टेक्निकल बाजूला. वेबसाईट पटकन उघडते का, मोबाईलवर व्यवस्थित दिसते का, कोणते एरर येतात का, लाईक ही वेबसाईट आता लगेच ओपन होते. ह्याच जागेवरती जर कोणती वेबसाईट असते की लोडच होत राहिली तर तिथं टेक्निकल एसईओ आपला चुकीचा आहे. तर मग ते गुगल आपल्या वेबसाईटला रँक करत नाही. तर टेक्निकल एसईओ म्हणजे वेबसाईटची स्पीड झाली किंवा वेबसाईटचं युजर फ्रेंडलीनेस झाली, तर ते सगळं टेक्निकल एसईओ मध्ये येतं. आता शेवटचा प्रश्न येतो की एसईओ शिकायची का. आता तुम्ही डिजिटल मार्केटिंगची जर्नी तर चालू केली आहे, तुम्हाला मी मल्टिपल टाइप्स सुद्धा सांगितले. तर एसईओ का शिकायची. तर पहिलं आहे म्हणजे फ्री ट्रॅफिक. तुमची जी वेबसाईट आहे त्यावरती एकदम फ्री मध्ये ट्रॅफिक येतं आणि जितके जास्त लोक वेबसाईट वरती येतील तितका जास्त बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज तयार होतात. म्हणूनच डिजिटल मार्केटिंग मधील सर्वात महत्वाची स्किल म्हणजे एसईओ असते. त्यानंतर लीड्स ग्रोथ, म्हणजे हेच की जेव्हा ट्रॅफिक येणार तेव्हा लीड्स आल्या की आपल्या बिझनेसची ग्रोथ होणार. सो हे असे वर्क करत असते एकावरती. हे एकदम सोपं आहे. आय होप की तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. जरी काही डाऊट असला कमेंट मध्ये तुम्ही टाका तुमचा प्रश्न काय असतील ते मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईन. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.